तर सरांनी सांगितलं होतं की तू खूप सूक्ष्म असतात, ती काही बघता येत नाही. बट जेव्हा मी बेसिक कोर्स केला प्राणिकचा, तेव्हा मला पहिल्या कोर्समध्येच हे शिकवलं गेलं की या चक्रांना आपण स्पर्श करू शकतो. आणि दॅट वॉज व्हेरी फॅसिनेटिंग फॉर मी की आपण ॲक्च्युली चक्रांना हात लावू शकतो. आणि बेसिकली चक्र म्हणायला गेलं तर ते आपल्या फिजिकल बॉडीवर जसे ऑर्गन्स आहेत, जसं मला लिव्हर आहे, स्टमक आहे, ब्रेन आहे, हार्ट आहे, तसंच एनर्जी बॉडीचे जे ऑर्गन आहेत दे आर कॉल्ड एज चक्रास. आणि या चक्रांचं फंक्शन, सगळ्या चक्रांचं एक कॉमन फंक्शन असतं की ते एनर्जीला ॲब्झॉर्ब करतात आणि त्या ऑर्गन्सपर्यंत ती एनर्जी डिस्ट्रीब्यूट करतात. जर एखादं चक्र आजारी पडलं, मालफंक्शन झालं, तर त्याच्या अंडर असणारे सगळेच ऑर्गन्स हळूहळू आजारी पडायला लागतात. आणि अशी पाहायला गेली तर आपल्या शरीरामध्ये 11 एंडोक्राईन ग्लँड्स आहेत. अॅनाटॉमी आपण स्टडी केली तर सिमिलरली आपल्या ऑरामध्ये आपण 11 प्रमुख चक्रांचा अभ्यास करतो की जी ह्या एंडोक्राईन ग्लँड्सना कंट्रोल करतात. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानिनी चॅनलला जरूर भेट द्या.